नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विकास वंदन या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। मी आहे विकास गायकवाड आणि आपणास शिकवत आहे मराठी हा विषय। आज आपण बघूयात संधी हे प्रकरण। ठीक आहे, तर संधी काय असतं वर संधी म्हणजे? तर संधी म्हणजे थोडक्यात काय असतं तर जोडणे किंवा सांधणे, जोडणे किंवा सांधणे होय। मग जोडायचं कसं, हे सांधायचं कसं? तर बघा काय असतं, आपल्याला संधीमध्ये दोन शब्द दिले असतात। किती शब्द दिले असतात? दोन शब्द दिलेले असतात। परंतु आपल्याला दोन शब्द जोडायचे आहेत, म्हणजेच काय करायचं आपल्याला, तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळायचे आणि मग जो नवीन पूर्ण जोड शब्द तयार होईल तो काय असेल, तुमचा संधी शब्द असेल। आणि ते साधणे म्हणजे काय, ते संधी। बघा या ठिकाणी लिहितो मी थोडक्यात, पहिल्या, ठीक आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, ठीक आहे। आणि लिहितो बघा मी, दुसऱ्या शब्दातील पहिला, ठीक आहे, पहिला वर्ण हे तुम्हाला काय करायचे आहेत, एकमेकांमध्ये मिसळायचे आहेत। म्हणजे बघा हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचे असतात, मिसळायचे असतात। आणि मग या ठिकाणी या दोघांपासून काय होईल, एक नवीन वर्ण तयार होईल आणि हे साधने म्हणजेच काय असतं, तर संधी असतं। काय असतं? संधी। जसं बघा या ठिकाणी शॉर्टमध्ये समजा आपण लिहिलं, इथं आहे तुमचं म, इथं काय आहे तुमचं म आहे म, आणि इथं तुमचं काय आहे, या ठिकाणी तुमचं आहे अ। काय बघा लक्ष द्या इकडं, इथं काय आहे म आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा मात्र म नाही, म तुमचं काय या ठिकाणी म तुमचं अक्षर आहे। मग या म मध्ये तुमचा शेवटचा वर्ण कोणता आहे, तर बघा या म ला जर तुम्ही फोडलं तर या ठिकाणी तुमचा अ हा काय तुमचा शेवटचा वर्ण आहे। आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोणता आहे तुमचा, तर अ आहे। काय आहे? अ आहे। मग हे दोन्ही अ एकत्र येऊन काय बनतं, तर ते आ बनतं। काय बनतं? आ बनतं। मग याचा अभ्यास करणे म्हणजेच काय आहे, तर संधी अभ्यासने होय। मग बघा अशा या संधीचे मुख्य प्रकार किती, असा हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला साधा सिंपल, की संधीचे मुख्य प्रकार किती आहेत बरं संधीचे मुख्य प्रकार? तर संधीचे मुख्य प्रकार किती आहेत? 3 आहेत। किती आहेत? 3। हे मिळतो बघा मी आता, संधीचे मुख्य प्रकार किती तुमचे? 3 आहेत। बघा संधीचे प्रकार, संधीचे प्रकार कोणकोणते आहेत बघा या ठिकाणी। इथं आहे तुमचा पहिला प्रकार, त्याला आपण म्हणतो स्वर संधी। काय म्हणतो आपण त्याला? स्वर संधी। ठीक आहे, कोणती संधी आहे? स्वर संधी। त्याला अच संधी असंही म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? अच संधी असंही त्याला म्हटल्या जातं। हे अच जे नाव आहे हे संस्कृतमध्ये वापरलेलं आहे स्वर या नावासाठी, म्हणून स्वर संधी म्हणजेच कोणती संधी, तर अच संधी। ठीक आहे, तर या ठिकाणी आहे तुमचा पहिला प्रकार। तुमचा दुसरा प्रकार कोणता आहे, तर दुसरा प्रकार तुमचा आहे या ठिकाणी व्यंजन संधी। कोणता आहे? व्यंजन संधी। आणि या व्यंजन संधीला आणखीन एक नाव दिलं आहे, त्याला म्हटलेलं आहे हल संधी। काय म्हटलेलं आहे? हल संधी असं त्याला म्हटलेलं आहे। हे सुद्धा संस्कृत मधलं नाव या व्यंजनसाठी सांगितलेलं आहे। म्हणून व्यंजन संधी म्हणजे कोणती संधी, तर हल संधी। परीक्षेमध्ये तुम्हाला हल संधी जर म्हटलं तर बिचकायचं नाही, घाबरायचं नाही। हल म्हणजेच कोणती संधी? व्यंजन संधी, हे लक्षात घ्यायचं। ठीक आहे, त्यानंतर बघा तुमचा तिसरा प्रकार आहे, तो आहे तुमचा विसर्ग संधी। कोणती संधी? विसर्ग संधी हा आहे तुमचा
तिसरा संधीचा मुख्य प्रकार. तिसरा मुख्य प्रकार. मग हा विसर्ग संधी म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी बघा इथं तुमचं विसर्ग, ठीक आहे, प्लस या ठिकाणी तुम्हाला समोर येणार आहे बघा व्यंजन, ठीक आहे, ऑब्लिक स्वर. विसर्गासमोर काय असतं तुमचं, व्यंजन किंवा स्वर असतं. ती संधी म्हणजे कोणती संधी, विसर्ग संधी. कोणती संधी, विसर्ग संधी. व्यंजन संधीमध्ये काय असतं, तर व्यंजन संधीमध्ये एकत्र येणारे दोन वर्ण जे असतात त्यातला पहिला वर्ण तुमचा असतो 100% व्यंजन. काय असतो, 100% व्यंजन असतो. आणि त्याच्यानंतर येणारा तुमचा वर्ण एकतर व्यंजन असतो किंवा तुमचा काय असतो, स्वर असतो. म्हणजे व्यंजनानंतर व्यंजन आलं किंवा स्वर आलं तर तयार होणारी संधी कोणती असते, तर व्यंजन संधी असते, हल संधी असते. आणि स्वर संधीमध्ये बघा, स्वर संधीमध्ये एकत्र येणारे दोनही वर्ण 100% काय असतात, तर स्वर असतात. काय असतात, स्वर असतात. म्हणून याला म्हटलं जातं स्वर संधी. कोणती संधी, स्वर संधी. असे तुमचे संधीचे मुख्य 3 प्रकार आहे. आणि संधीमध्ये आणखीन तुम्हाला 2 प्रकार दाखवले बघा. एक ते मराठीतील विशेष स्वर संधी आहे, ते म्हणजे कोणते आहे, पूर्वरूप, पूर्वरूप स्वर संधी, पूर्वरूप स्वर संधी. आणि दुसरं आहे एक पर रूप स्वर संधी. असे तुमचे आणखीन असे 2 प्रकार दाखवले बघा, पूर्वरूप स्वर संधी आणि पररूप स्वर संधी. तर हे काय असतं हे आपल्याला टप्प्याटप्प्यानं पुढं शिकायचं आहे. तर सगळ्यात प्रथम बघा या ठिकाणी आपण अगोदर चालू करणार आता या ठिकाणी स्वर संधी. मग स्वर संधी म्हणजे काय असतं ते आपल्याला माहीत पाहिजे. मग काय थोडक्यात बघा या ठिकाणी लिहिलं आपण, एकत्र येणारे दोनही वर्ण काय असतील, स्वर असतील. स्वर बघा इथंही स्वर आहे आणि इथंही स्वर आहे, म्हणजे एकत्र येणारे दोन्ही वर्ण काय असतील, स्वर असतील. तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे, तुम्हाला स्वर संधी असं म्हणायचं आहे. मग आता आपण काय करूया, स्वर संधीमध्ये तुम्हाला 5 नियम आहेत. किती नियम आहे, मुख्य 5 नियम आहेत. त्याच्यामध्ये पहिला नियम आहे दीर्घत्व स्वर संधी. नंतर तुमचा आहे गुणादेश स्वर संधी. नंतर तुमचा आहे यनादेश स्वर संधी, वृद्धादेश स्वर संधी, अयादी स्वर संधी. असे तुमचे 5 मुख्य नियम आहेत. मग आपण काय करूया आता या ठिकाणी स्वर संधीला सुरुवात करूया. त्यातला आपण पहिला नियम बघू, तो म्हणजे कोणता आहे, दीर्घत्व स्वर संधी. बघा या ठिकाणी स्वर संधी, ठीक आहे, स्वर संधी थोडक्यात या ठिकाणी लिहून ठेवतो मी. स्वर प्लस स्वर, स्वर प्लस स्वर म्हणजेच काय, एकत्र येणारे, एकत्र येणारे दोन्ही वर्ण, दोन्ही वर्ण स्वर असणे म्हणजे स्वर संधी होय. स्वर संधी होय. हे थोडक्यात आपण काय केलं, एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर असणे म्हणजेच काय तुमची, तर स्वर संधी आहे. मग आता आपण काय करूया, यातला जो पहिला नियम आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासूयात. बघा तुमचा पहिला नियम जो आहे तो आहे तुमचा दीर्घत्व. बघा काय म्हणतो या ठिकाणी मी, दीर्घत्व स्वर संधी, दीर्घत्व स्वर संधी. मग आता अशा या दीर्घत्व स्वर संधीमध्ये काय असतं बघा, तर एकत्र येणारे दोनही वर्ण हे सजातीय वर्ण असतात. कोणते असतात, सजातीय वर्ण. मग तुम्हाला अगोदर सजातीय म्हणजे काय आणि विजातीय म्हणजे काय हे आपण वर्णमाला अभ्यासताना शिकलो होतो. जसं की या ठिकाणी बघा सजातीय
आणि इकडे लिहितो मी विजातीय. विजातीय बघा, सजातीय म्हणजे सारख्या जातींचे, दिसायला सारखे असणारे, त्यांचा उच्चार सारखा असणार आहे. आणि विजातीय म्हणजे काय, दिसायला वेगवेगळे असणारे आणि उच्चारही वेगळा असणार. बघा जसं या ठिकाणी मी लिहितोय अ, ठीक आहे, आणि त्याच्या समोर मी लिहिलं या ठिकाणी आ, किंवा मी या ठिकाणी लिहिलं ई आणि इथं लिहिलं मी ई. बघा अ आ यांचे उच्चार सारखे कशी आहे, सारखीच आहेत. ई ई बघा उच्चार कसे जवळपास सारखेच, फक्त एकाचा ऱ्हस्व आहे आणि एकाचा दीर्घ आहे. म्हणजेच हे दिसायला सारखे आहे आणि यांचा उच्चारही काय आहे, सारखा आहे. परंतु या ठिकाणी जर आपण ई लिहिलं आणि समोर लिहिलं आपण उ, तर ईचा उच्चार वेगळा, ऊचा उच्चार वेगळा, म्हणजे हे दोनही स्वर कसे झाले, विजातीय झाले. मग आपला जो पहिला नियम आहे तो दीर्घत्व स्वर संधी अभ्यासण्यासाठी आपल्याला सजातीय स्वर माहीत पाहिजे. मग नियम काय सांगतो, नियम असं सांगतो की एकत्र येणारे दोनही वर्ण काय असतील, सजातीय स्वर. सजातीय स्वर, सजातीय स्वर एकत्र. बघा या ठिकाणी काय लिहितोय मी, सजातीय स्वर एकत्र येतात. सजातीय स्वर एकत्र येतात आणि सजातीय स्वर एकत्र येतात आणि त्यासाठी दीर्घ स्वर, त्यासाठी दीर्घ स्वर घेतला जातो. दीर्घ स्वर घेतला जातो. त्या स्वर संधी नियमास काय म्हणतात, दीर्घत्व स्वर संधी. काय म्हणतात, दीर्घत्व स्वर संधी असे म्हणतात. एवढं तुम्हाला कळलं असेल की एकत्र येणारे दोन्ही वर्ण कसे असणारे, सजातीय असणारे. आणि आपल्याला घ्यायचा कोणता आहे, त्या दोन्ही वर्णापासून जो नवीन वर्ण तयार होणार आहे तो आपल्याला कायम दीर्घ स्वर घ्यायचा आहे. कोणता स्वर घ्यायचा, त्यातला दीर्घ स्वर घ्यायचा आहे. दीर्घ स्वर जेव्हा येईन तेव्हा तुम्हाला काय असणार आहे, तुमच्या संधी नियमामध्ये काना तयार होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमची वेलांटी, ठीक आहे, वेलांटी तयार होणार आहे. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी बघा तुमचं काना तयार होईल, त्यानंतर वेलांटी तयार होईल. कोणती वेलांटी दीर्घ तयार होईल, तुमची दीर्घ. कोणती होईल, दीर्घ वेलांटी. ठीक आहे, दीर्घ. आणि तुमचा उकार काय असणार, तुमचा उकार. उकार पण कोणता असणार तुमचा, तर दीर्घ उकार या नियमामध्ये तयार होणार आहे. तो नियम म्हणजेच कोणता आहे, तुमचा दीर्घत्व स्वरसंधी नियम. मग बघा आता या ठिकाणी आपण थोडक्यात काय करूया, ते कसं असतं बघा. दीर्घ तुम्ही काय होणार बघा, या ठिकाणी आपण लिहून घेऊ अ ऑब्लिक आ प्लस आ ऑब्लिक अ. तुमचं तयार होणारा जो वर्ण असणार आहे तो कोणता असणार आहे तुमचा, तर आ असणार आहे. कोणता असणार आहे, आ असणार आहे. म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अयो का आयो आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण तुमचा आयो का अयो, तुम्हाला त्याच्याबद्दल घ्यायचं काय आहे, तर तुम्हाला आ घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी ई ऑब्लिक दीर्घ ई प्लस दीर्घ ई ऑब्लिक ऱ्हस्व ई, तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे दीर्घ ई. कोणतेही घ्यायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी दीर्घ ई घ्यायचं आहे. हे प्लस म्हणजे काय, तर हा आहे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि या प्लस नंतर काय आहे दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण. ठीक आहे, तुम्हाला घ्यायचं आहे ई. त्यानंतर बघा या ठिकाणी आहे तुमचं ऊ किंवा दीर्घ ऊ प्लस दीर्घ ऊ ऑब्लिक ऱ्हस्व ऊ, तुम्हाला घ्यायचं असतं या ठिकाणी दीर्घ ऊ. काय घ्यायचं असतं, दीर्घ ऊ घ्यायचं असतं. आणि शेवटचं याचे मोजकेच शब्द आहेत तरीसुद्धा आपल्याला ते माहीत पाहिजे. या ठिकाणी रू प्लस रू बरोबर
तुम्हाला दाखवायचं असतं रू. या रूमध्ये फरक काय, फक्त तुम्हाला खाली ना एक पिळा शिल्लक दाखवला असतो बघा. हे तुम्हाला दीर्घ रू बरं काही, परंतु आपल्या मराठी वर्णमालेमध्ये याला स्थान दिलेलं नाही, म्हणून आपण आपल्या वर्णमालेमध्ये दाखवत नाही. ठीक आहे. तर आपला हा नियम अभ्यासाचा आहे बघा. कोणता? दीर्घत्व स्वर संधीचा नियम. तुम्ही सगळं लिहून घेतलं नसन लिहिलं ते व्हिडिओ पॉज करा आणि सगळं लिहून घ्या. मी बाकी सगळं मिटवतो आणि जे आपल्याला महत्त्वाचं आहे ते या ठिकाणी ठेवतो. बघा, तर व्याख्या आपल्या काही कामाची नाही. ठीक आहे. बघा, मग आता आपण काय करूयात, यांचे काही शब्द या ठिकाणी घेऊयात. बघा, शब्द आहे तुमचा या ठिकाणी हिम अधिक आलय. हिम अधिक आलय. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी शब्द घेऊ आपण कवी अधिक इच्छा. कवी अधिक इच्छा. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण शब्द घेऊयात. ठीक आहे. भानू अधिक उदय. भानू अधिक उदय. ठीक आहे. बघा, आता या ठिकाणी मी 3 शब्द घेतले आणि आणखीन घेऊ. ठीक आहे. महिला अधिक आश्रम. महिला अधिक आश्रम. ठीक आहे. महिला अधिक आश्रम. ठीक आहे. मुनी अधिक इच्छा. मुनी अधिक इच्छा. ठीक आहे. आणि या ठिकाणी घेऊ मातृ अधिक ऋण. असे आपण 6-7 शब्द या ठिकाणी घेतलेत. चलता तर आता या ठिकाणी आपण बघूयात. बघा, आता या ठिकाणी हिम अधिक आले आहे. आपल्याला या शब्दाची काय करायची, संधी करायची. मग आता मला पहिले सांगा, या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे, तर म आहे का, नाही. म तुमचं काय त्या ठिकाणी अक्षर आहे. मग या म मध्ये तुमचं अ हे आहे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, म्हणजे या ठिकाणी आपण अ बाहेर काढला. ठीक आहे. आणि दुसऱ्या शब्दातील, हा दुसरा शब्द आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता या ठिकाणी, तर तुमचा आ आहे. काय या ठिकाणी तुमचा आ आहे. मग नियम आता काय सांगतो बघा, तुम्हाला एकत्र आलेले या ठिकाणी दोन्ही वर्ण कोणते आहेत, स्वर आहेत. म्हणजे साहजिक संधी कोणती होणार, स्वर संधी होणार. पण एकत्र येणारे दोनही वर्ण जे स्वर आहेत ते कसे दिसायला, सजातीय आहे. कसे आहेत, सजातीय आहेत. म्हणून नियम काय सांगतो, सजातीय स्वर जर एकत्र आले तर तुम्हाला घ्यायचं काय आहे, त्यांच्याबद्दल जो दीर्घ स्वर असतो तो घ्यायचा आहे. तो कोणता या ठिकाणी आ आहे. मग आपण काय करणार, आ घेणार. मग आता काय करायचं, हा आ आपल्याला या म मध्ये मिसळायचा आहे. कोणत्या म मध्ये, या हलंत म मध्ये. आपल्या भाषेमध्ये पाय मोडलेल्या म मध्ये आपल्याला हा आ मिसळावा लागेल. तसं आपल्याला मोक्कार सोडता येणार नाही. मग आपण काय करणार, या म मध्ये हा आ जर तुम्ही मिसळला, तुमचं तयार होईल मा. काय तयार होईल, तुमचं मा तयार होईल. मा. ठीक आहे. हे झालं आपलं तयार मा. आता या ठिकाणी हे जे म होतं हे आपण खाली घेतलं होतं. आता याची आपल्याला वर गरज नाही. त्याचं काय कॅल्क्युलेशन करायचं आपण या ठिकाणी मामध्ये केलेले. मग ह्याची आपल्याला गरज नाही आहे आणि आची गरज आपल्याला नाही आहे. मग आता वर राहिलं का या ठिकाणी ही, वर काय राहिलं या ठिकाणी ही. या प्लसच्या जागी काय घ्यायचं तुम्हाला घ्यायचं आहे मा. मग या ठिकाणी तुम्हाला घ्यावं लागन मा. आणि राहिलेलं काय तुमचं लय शब्द होईल हिमालय. लक्षामध्ये. तर अशा रीतीने ही जी संधी आहे ही संधी कोणती, तुमची दीर्घत्व स्वर संधी आहे. बघा आता बाकीचे आपण बघू. बघा या ठिकाणी व आहे, व मध्ये कोणता स्वर आहे, तर तुमचा रस्व ई आहे. आणि समोर पण तुमचं काय आहे, रस्व ई आहे. म्हणजे एकत्र येणारे दोन्ही वर्ण तुमचे काय आहेत, ते या ठिकाणी स्वर आहेत आणि दोन्ही सजातीय स्वर आहेत. म्हणून नियम सांगतो की सजातीय स्वर जर एकत्र येत असतील तर काय करायचं, त्याच्यासाठी त्यातला दीर्घ स्वर घ्यायचा. कोणता घ्यायचा, दीर्घ स्वर घ्यायचा. मग इथं दीर्घ स्वर कोणता असतो आपल्याला माहीत आहे सजातीमध्ये, तो असतो तुमचा दीर्घ ई.
मग हा दीर्घ ई भेटला आपल्याला. नियम तेच सांगतोय की ई ऑब्लिक दीर्घ ई प्लस ई ऑब्लिक दीर्घ ई. जर काही जरी एकत्र आलं तर तुम्हाला घ्यायचं काय आहे, दीर्घ ई घ्यायचं आहे. मग आपण दीर्घ ई घेतलं या ठिकाणी. हे दीर्घ ई आपलं कसं टाकायचं असतं, या व मध्ये टाकायचं. व मध्ये तुम्ही दीर्घ ई टाकलं तर तुमचं काय होईल, वला दुसरी विलांटी वी. दुसरी विलांटी येणार या ठिकाणी, पहिली विलांटी येणार नाही. संस्कृतमध्ये पहिली विलांटीमध्ये कवी शब्द आहे, परंतु मराठीमध्ये हा दीर्घ दाखवलेला असतो, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी वी दीर्घ येणार आपल्याच्यात. ठीक आहे. आता या ठिकाणी वी तयार झालं. हे वी आपण खाली घेतलं होतं, ई खाली घेतलं होतं. राहिलं का या ठिकाणी क तयार झालं तुमचं हे वी, आणि राहिलेलं हे छा. शब्द होईल कविच्छा. काय शब्द होईल, कविच्छा. तसंच बघा भानू अधिक उद्या आहे. या ठिकाणी सुद्धा या न मध्ये तुमचा उ हा स्वर आहे आणि समोर तुमचा उ हा स्वर आहे. दोनही एकत्र येणारे वर्ण तुमचे काय आहेत, उ आहेत. म्हणजे दोन्ही सजातीय स्वर आहेत. म्हणून नियम सांगतो की दोन सजातीय स्वर एकत्र आले तर काय करायचं, त्याच्यासाठी दीर्घ स्वर घ्यायचा. आणि दीर्घ म्हणजेच कोणता असतो, हा उ असतो. हा उ तुम्हाला काय करायचा, या हलंत न मध्ये मिसळायचा. त्यात जर तुम्ही मिसळला तर काय होणार, या ठिकाणी नला दुसरा उकार नू असं तुमचं तयार होणार. आणि मग हे नू आपण खाली घेतलं होतं, ऊ खाली घेतलं होतं. राहिलं काय ठिकाणी भा तयार झालेले नू, आणि राहिलेलं हे दय. शब्द होईल भानुदय. काय शब्द होईल तुमचा, भानुदय शब्द होईल. तसंच बघा मातृ अधिक ऋण या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी त मध्ये कोणता स्वर आहे तुमचा, रू हा स्वर आहे. कोणता स्वर आहे, रू हा स्वर आहे. आणि समोर पण कोणता स्वर आहे, रू हा स्वर आहे. म्हणजे एकत्र येणारे दोन्ही वर्ण तुमचे रू आहे. आणि म्हणून या रू बद्दल तुम्हाला काय घ्यावं लागतं, तर हा दीर्घ रू तुम्हाला घ्यावा लागतो. आणि हा दीर्घ रू तुम्ही या त मध्ये जेव्हा मिसळशाल तर तुमचं त्या ठिकाणी काय तयार होईल बघा, या ठिकाणी असं तृ असं तयार होत असते, तृ. ठीक आहे. हे कोणता आहे तुमचा, तर दीर्घ रू आहे, परंतु आपल्या वर्णमालेमध्ये दाखवलेला नाही, कायम लक्षात ठेवा. ठीक आहे. मग हा शब्द कसा होईल बघा, हे तृ खाली घेतलेले, हे रू खाली घेतलेले. राहिलं काय या ठिकाणी मा. ठीक आहे. त्यानंतर हे तृ आणि राहिलेलं हे न. शब्द होईल मातृन. तर अशा रीतीने हे तुमचा संधी नियम कोणत्या नियमासाठी आहे, तर या रू प्लस रू साठी आहे. ठीक आहे. मग इथं बघा, आता शॉर्टकट करू बघा आपण. या ठिकाणी ल मध्ये कोणता स्वर तुमचा, आ हा स्वर आहे. समोर पण तुमचं काय आहे, आ आहे. एकत्र येणार दोन्ही वर्ण तुमचे काय आहेत, आ आहे. आणि त्यातला दीर्घ स्वर कोणता असतो, तर आज असतो. म्हणून या ठिकाणी तुमचं काय येणार, तर आ तयार होणार. हा आ तुम्हाला कशामध्ये मिसळायचा आहे, ल मध्ये मिसळायचा आहे. तुमचं तयार होईल या ठिकाणी ला. काय तयार होईल तुमचं, ते ला तयार होईल. म्हणजेच या ठिकाणी शब्द होईल तुमचा म ही तयार झालेले ला, राहिलेले श्रम. शब्द होईल महिलाश्रम. तसंच आपण होईल मुनी अधिक इच्छा. बघा इथं कोणती विलंटी आहे, पहिली विलंटी आहे. म्हणजे इथं ई आहे आणि समोर पण काय तुमचं ई आहे. दोन्ही ई रस्वच आहे. पण नियम सांगतो, जर दोन सजातीय ई जर एकत्र आले तुम्हाला घ्यायचा कोणता ई, दीर्घ ई घ्यायचा. आणि मग फक्त या ठिकाणी फरक काय होणार, हे जे मुनी आहे याची जी विलंटी पहिली, इथं फक्त काय होणार तुमची दुसरी विलंटी होणार. म्हणजे हा शब्द तुमचा होणार मुनिच्छा. काय होणार शब्द तुमचा, हा मुनिच्छा. आणि हा ई इथं मिसळला गेलेला आहे, म्हणून आता हा ई तर राहणार नाही बरं का. असं करशान, बरेच जण असं करते, मुनी इच्छा असं होणार नाही. आपलं जे वर आहे तेच आपलं बरोबर आहे. तर हा होता तुमचा मग दीर्घत्व स्वरसंधीचा नियम. हा आपला स्वरसंधीतला पहिला नियम झाला. आता आपल्याला असे अनेक आणखी पुढे नियम आहेत. ते नियम आता आपण पुढच्या पार्टमध्ये पाहूया. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थांबूया. धन्यवाद.